हॅलो मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल हा गॉगल का घातला. गॉगल घालून कोण ब्लॉगिंग करता. ॲक्च्युली गॉगल मी याच्यासाठी घातला आहे तर आम्ही रेडी होत होतो निघण्यासाठी. निघण्यासाठी कुठे निघण्यासाठी तर हे सरप्राईज आहे. आम्ही एक देवस्थानावर चाललो आहे. तुम्ही गेस करा आणि कमेंट करा आम्ही कुठे चाललो आहे. तिकडे पोचल्यावर मी टाकेलच व्हिडिओ, ब्लॉगिंग करून व्हिडिओ टाकेलच. आणि जर तिकडे मोबाईल अलाउड असेल आतमध्ये मंदिरात तर मी फोटोज पण टाकेल. ओके चला बाय बाय, स्टेशनवर भेटू आपण. सो हॅलो गाईस, इथे आम्ही लक्ष्मीनारायण मंदिरातून एक्झिट मारलेलं आहे. ते मोबाईल अलाउड नव्हता. ॲक्च्युली मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला पण अलाउड नसल्यामुळे काढता नाही आला. ठीक आहे, बाहेर आलो आम्ही, एक्झिट मारला आता परत व्हॅनकडे जाणार आम्ही आमच्या बसकडे. तर आता आपण नेक्स्ट स्पॉटला जाणार, तिकडे मी परत व्हिडिओ बनवेल. आपण तिकडे भेटू. चला बाय. मग व्हिडिओ करणार ना आता. लक्ष्मीनारायण टेम्पल, हे लक्ष्मीनारायण टेम्पल ना, बिर्ला लक्ष्मीनारायण टेम्पल आहे ना ते. हा ओके. मग व्हिडिओ करणार ना आता. लक्ष्मीनारायण टेम्पल, हे लक्ष्मीनारायण टेम्पल ना, बिर्ला लक्ष्मीनारायण टेम्पल आहे ना ते. हा ओके. एक्झिट या अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे मंदिरचा. काय सुंदर आहे, एकदम असं मनाला लाभे असं स्ट्रक्चर. ते जे होतं ते एक्झिट सॉरी ती जी होती एंट्री होती आणि इथून आपण एक्झिट केली. आता परत तिकडनं जायचं, मेन एक्झिट परत इथूनच आहे. काय इथून ते चप्पल जेवायचा स्टँड आहे तिकडे. आणि आता आपली व्हॅन तिकडे खाली उभी आहे त्या रोडवर. आपल्याला परत तिकडे जायचं आहे. तर असं सुंदर गार्डन आहे, हा फोर्ट आहे तिकडे आणि ते फुलं बिलं लावलेले आहेत. झाडं गार्डनिंग केली मस्त पैकी, एकदम सुंदर वाटतं असं एकदम गार्डनिंग दिसले की. फोटोशूट चालू आहे. दुसऱ्या फॅमिलीचे फोटो काढतात ते आपल्या फॅमिलीचे सोडून. बघा आम्हाला भाऊ, ती परी, ती बघा माझी काकी आणि काका तिकडे फोटो काढतात आहे. हे बघा बघा फोटोशूट चालू आहे ते दोघांचा. चला बस मध्ये जायचं परत. हे होतं पूर्ण स्ट्रक्चर मंदिरचं बाहेरून. एक्झिट पण इथूनच आहे. आपण आता चप्पल घ्यायला जाऊ आणि आपण आता नेक्स्ट स्पॉटवर भेटू. आता बाय गाय. बसमध्ये बसलेलं आहे आपण, दाखवतो थांबा आहे. बस आता बसमध्ये बसला आपण. थंड आहे जरा, कूलर चालू आहे. एवढं कूलिंग नाही आहे पण ठीक आहे. आता थोडं थंड वाटतं. एवढी गरमी आहे काहीच गरमी देऊ नका इथे. आता हालत खराब होईल तुमच्या लोकांची. सब बॉईल होताल तुम्ही, बॉईल. एवढी गरमी आहे. पण आता नेक्स्ट स्पॉटवर भेटू आपण. चला काहीच बाय. ते गरम झाला आहे असे, ते ऊन एवढं आहे ना काहीच. तिथे मोबाईल असा गरम होता म्हणून तिथे ना थोडा कंटाळा आला आहे. डोकं गरम, सगळं गरम. ते थंडगार पाणी पिलं मस्तपैकी. केवढं ऊन आहे काहीच, कधी केवढं ऊन आहे. थंडगार पाणी पिले मस्तपैकी.
अशी एनर्जी अशी रिफिल झालेली आहे एकदम मस्त. गाडीत जायचं आहे आणि मग नंतर नेक्स्ट स्पॉटवर तुम्हाला दाखवतो परत तिकडे काय. चला गाईस बाय, भेटू आपण नेक्स्ट स्पॉटवर. तिकीट काढलेलं आहे आम्ही, तिकीट काढलेलं आहे. तर आता जायचं सीन असा आला की आम्हाला एंट्रीच नाही भेटली. आम्ही तिकीट काढलेलं आहेत, आम्हाला एंट्री भेटत नाही. हे भेटली एंट्री, भेटली काय एंट्री भेटलेली आहे. मला दाखवत होता एंट्री करून आतमध्ये काय काय. बघा काहीच एन्जॉय करा. बघायचं आता आपण आलेलो आहे नेक्स्ट स्पॉटवर. हे ॲक्च्युली 3 स्पॉट आहे एका जागेवर. हे रामनिवास, अल्बर्ट म्युझियम आणि अजून एक आठवत नाही मला, नाव लक्षात नाही. हे 3 स्पॉटवर आलेलो आहे आपण. 3 नाही, एका स्पॉट आहेत, एका स्पॉटवर 3 जागा आहेत. आता आपण तिकीट काढायला जाणार आहे ते तिकीट काउंटरवर. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड आहे करायचे. तर बघू आपण आता आतमध्ये भेटलं काढलं तर मी व्हिडिओ काढेल आणि तुम्हाला दाखवेल म्युझियममध्ये काय काय गोष्टी आहेत काय नाही. ठीक आहे, आतमध्ये भेटू आता आपण. बाय. हे सगळे असे पोस्टर ठेवलेले आहेत, बॅनर काय काय आहे काय नाही. सगळे असे आर्किटेक्चर सगळे ठेवलेलं तिथे बघा. बॅनर आहेत सगळे इथे, बॅनर बघा. बाकी अजून काय दिसत नाही मला इथे, फक्त बॅनरच दिसतात. हे अजून काय आहे का? बॅनर आहे फक्त, ते बॅनरच बघायचे. अरे दिसतच नाही अजून, काय बघायचं. पैसे घेताना घेतात बरोबर, पण दाखवताना दाखवत नाही. बस बॅनरच येते, अजून काही नाही. अच्छा हाय हाय सॉरी, हा घेतलेले पैसे घेतलेले हाय काय बघा. असे ऑर्नामेंट सगळे जुन्या काळातले सगळे ऑर्नामेंट द्यायचे बघा. राजा महाराजा या टायमाचे. घंटी बघा, घंटी. ही घंटी रे. ते काय फ्लावर पॉट, फ्लावर वास आहे फ्लावर पॉट. हे काय ते लिहिलेलं आहे काहीतरी आहे. खंड डिअर डिअर. त्याला गाईस हे बघितलं का आपण दुसरं बघू. हे बघा गाईस किती मोठं आहे बघा ते. तेव्हा गाईस किती मोठे आहे ते. माझ्या हाईटीच आहे माझ्या. असे छोटे छोटे आर्किटेक्चर आहे ह्याच्यावर. ही अशी सगळी माहिती लिहिलेली आहे छोट्या छोट्या ह्याच्यावर. हे बघा किती सुंदर बघा. महिषासूर मर्दिनी 8वी शतकी 8th century. मामा नव्हता आला. ते बघा वरा अवतार, विष्णूचा वरा अवतार 11th century. चतुर्भुज विष्णू, राम, लक्ष्मीनारायण, बुद्ध. तलवार बघा, तलवार ते मोठे मोठे आहेत आणि जुन्याच्यात बघा सगळे.
आर्मर्स बंदूक बघा बंदूक. ते नाव काय रे याचं? पॉवर ऑन आहे बघा नाव बघा. पॉवर ऑन. वजन असेल तुम्ही विचार करा. 19th century पिस्तॉल बघा. ती मोठी बघा गाईस. ती मोठी बघा. हे का माणसाच्या हायटे विचार एवढेच बघा. ते छोटे छोटे तलवार अस्त्र बघा कसं आहे बघा. अरे लढाईमध्ये घालतात आर्मर. हा कट्यार बघा कट्यार. चला काय अजून काय हाय नाही ते बघणार का? एवढंच होतं ते जुन्या काळातलं सगळं बघणार का. बस आपलं आपण इथेच एंड करू आणि पुढच्या स्पॉटवर आपण परत भेटू. बघा लास्ट टू लास्ट तीरच एवढे बोळ आहेत बघा. असे जुन्या काळी असं असायचे आणि मागे त्याला सवय काही. आणि काय हे चला चला होय चल. काहीच नाही एवढंच आहे बघणार का. जुन्या आर्किटेक्चर दगडी जुने स्टोन्स येते आणि जुने आर्मर्स होते तिकडे. चांगले होते ते आर्मर चांगले होते. असे स्पॉट्स आहे तिथे सगळे मटके. जसं आलो तसंच बाहेर जायचं. वरती काय अरे यार बघ वरती बघ असेल तर थांबा काय वरती पण काहीतरी आहे या साईडला बघा. आपण ट्रेन ऑफ जगन्नाथ ॲक्च्युली जे आपण बघू. आता टाइम नाही आपल्याकडे काय. आपल्याला परत बसवर जायचं. जुने प्रकारचे कपडे सगळे जुन्या वेळेचे कपडे बघा. मम्मीचे ताबूत बघा बघा. बघा मम्मीचं आर्किटेक्चर. अरे ती मूवी होती ना त्याच्यात भेटत होता. हा तोच नेकलेस बघा. नेकलेस ओल्ड नेकलेस बघा. स्टोनेज मधले नाही आहेत ॲक्च्युली. मम्मीचे आर्किटेक्चर मार्बलच्या टोटल नाही मार्बलला स्टोन. काय आपण आता आलेलो का मम्मीकडे. ही रिअल मम्मी आहे आणि ते इन्फॉर्मेशन आहे. त्याचा फोटो मी टाकतो. हे बघा गाईस हे आहे खरी मम्मी. खरी मम्मी आहे. खरी मम्मी आहे ज्यातमध्ये खरं घरची एक स्केलेटन आहे ज्यातमध्ये. आईच नाही तर उठायची ती. तेच मिनी आर्किटेक्चर गाईस. गाडी बघा गाडी. रथ ए टाइम नाही आपल्याकडे. चल आपण आलो ना तिकडून वरती जायचं. एक्झिट दिले.
खतरनाक दिसतंय का आता आपण आलेलो आहे जंतर मंतर. हा तेच फेमस जंतर मंतर आणि सगळ्यात मोठं जंतर मंतर ना. सगळ्यात अजून बरेच आहेत दिल्लीमध्ये पण आहे 4-5 आहेत काहीतरी, पण हे सगळ्यात मोठं जंतर मंतर आहे आणि पुऱ्या इंडियामधलं सगळ्यात मोठं जंतर मंतर इथे आहे जयपूरमध्ये. तर विजिट करा आणि बघा. आता आतमध्ये जातो आहे आम्ही. एंट्रीमध्ये आहे गाईस, काय रोड आहे बघा. बकवास. एंट्री गेटला रोड बनवून ठेवला आहे लोकांनी. बकवास एकदम बकवास. आता इथे तिकीट काउंटर शोधायचे आपल्याला आणि मग तिकीट काढून आतमध्ये काढत होतो. पण इथे त्या लोकांनी व्हिडिओ काढून दिला नाही. अर्धा काढला, थोडं राहिलं, 1-2 गोष्टी राहिला तर ते पण दाखवले असतं. जाऊ दे आता सोडा. दिसते ना तुम्हाला पुढचं दाखवतो की काय आहे आणि काय नाही. जे आपण ब्लू प्रिंटमध्ये पाहिलेलं ते सगळं आपण बघू आता. सगळं ते जे यंत्र जे सगळे इथे अजून काय दिसणार नाही तुम्हाला. हे सगळे फिजिक्स लावलेले आहेत, सगळे फिजिक्सवर. काय आहेत काय माहीत नाही. हे सगळं पहिलं मी युट्यूब आणि याच्यात पाहिलेलं, तर फोनवर बघायचं. आता रियालिटीमध्ये बघतोय. बस किती उंच बघा. हे सगळं काय ना काहीतरी फिजिक्स लावून बनवलंय सगळं. काय ना काहीतरी फिजिक्स याच्या मागे. हे शूटिंग चालू आहे ते कसले. हे कसले शूटिंग आहे. अरे सोड खालती कोण जाणार एवढं. तिथे पोरगी फिरते बिंदास. हा मग तिकडे जाऊ शकतो तू. याला जायची काय लागली. काहीतरी आहे आपण बघू आता मस्त. हे इथे जाऊ शकतो का. शॉर्ट नाही आता. नो एंट्री. भैरव टेम्पल. भैरव टेम्पल हे ते असं आहे. हे हाय काय. हे काय आहे. हे काय आहे काय. एवढं उन्हात कोण जाणार आहे खाली. चला भाई. ते उंच इथे जाऊ पण शकतो वरती, पण नाही जाऊ शकत. नो एंट्री नाही करायची. नाही नो एंट्री. ते आपल्याला वाटलं एंट्री असेल. हे उघडं होतं. तो मेन गेट बंद आहे. लॉक लावला. दरवाजा बघा तुम्ही कसा जुना चालला. आणि पूर्ण फिजिक्स लावून बनवलंय पूर्ण एकदम असं. पूर्ण फिजिक्स लावलंय पूर्ण. अरे ते चढण्यासाठी एंट्री आहेच ना. कुठे चढणार आहे तू सांग. अरे कुठे दिसते तुला एंट्री. कुठे दिसते का पागल. हे चढणार काय पागल. आपण जाणार घाण पाय घेऊन तिकडे घाण. ते काय मागे फोड बघा. त्याचे काम चालू आहे. ते सिमेंट पडले मस्त की. इथे उभी राहा काढतो फोटो. बघा 5 मिनिटं मी गॉगल लावतो. काय ते दिसायला बघायला प्रॉब्लेम होतो कारण इथे हे बघा हे आहे असे यंत्र आहेत सगळे. कसले यंत्र आहेत. यंत्र पर चढणा. यंत्र पर चढणा म्हणाले हो तिकडे. असं बनवलेलं आहे काहीतरी आहे. दिसत पण नाही ऐकता नीट उन्हामध्ये. मेजरमेंटचे डायमीटर दिले सगळे. इंचेस सेंटीमीटर. बेब्लेड. कोणाला बेब्लेड भेटायचं आहे इथे. कपाल यंत्र. काय जुने यंत्र आपल्याला काय माहित नाही. अरे उडी मार.
उडी मार याच्यात. तिथे बसून बघ फोटो. हा हे बघ, हिला गरम झाला आता. हे जेव्हा ते चक्र पण आहे ना काहीतरी हाय बघा ते. हे चक्र सारखे फिरले. बेबलेट फिरवण्यासाठी येतात ते बेबलेट. चल बाईक करूया. झालं एवढंच होतं, बाकी काय ना. फिरू शकता तुम्ही, वर्थ इट. माझ्या हिशोबाने तर वर्थ इट नाहीये. फ्री मध्ये दाखवायला पाहिजे हे सगळं. हे सगळं फ्री मध्ये दाखवलं तर परवडेल, पण वर्थ इट नाहीये पैशातून. मारते मला का आता फोटो का शूट काढायला झालं. दगडावर बनलेलं ऍक्च्युली, स्टोन आर्किटेक्चर आहे सगळे सगळे काही जे पब्लिक मध्ये येते दिसत नाही नीट तुम्हाला. छोटे छोटे किती सुंदर आर्किटेक्चर बनवलं आहे. असं कपड्याने बनवलंय सगळं, कपड्याचे बघा मटका बघा. इथे पण आहे अजून. हे बघा इथे पण वेगवेगळे ऑर्नामेंट आहेत सगळे. डिझाईन बघा किती सुंदर डिझाईन आहे बघा. हे बघा मार्बलवर बनवलंय, मार्बलवर. ते मार्बल आहे ना, मार्बल असे स्क्रिप्चर्स बनवले जरा, फोटोज. फ्लॉवर पॉट ना, टी पॉट मोठा मोठा सगळं आहे ते वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. तेच आहे काय जाऊन काय तुम्हाला बघायला भेटणार नाही ते. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळे कलर, वेगवेगळे डिझाईन, कलर पॅटर्न सगळे वेगवेगळे. तेच आहे अजून काय नाही रे, तेच आहे सगळं. वेगवेगळे मार्बल बनवतात सगळं, तेच आहे. भांडे बुंडे अजून काय नाही. किती सुंदर आहे, पण तेच आहे रिपीट केलेलं आहे, पण किती सुंदर आहे बघा. आता आपण एक्झिट मारतोय. स्टोरेजच्या काळात करायचे स्टोन्स बघा कशा लिहिलेलं असं याच्यावर करायचे. टेम्पल डू जम्प लेफ्ट पार्ट. कितव्या सेंचुरीतलं आहे बघा, 10th to 11th सेंचुरी. इथे पण त्याच्यात मारलेली आहे. एंट्री केली आपण, अशी एंट्री आहे. नंतर म्हणतो हे कसलं टॉवर, हे कसलं टॉवर यायला काही दिसतच नाही. काहीतरी आहे, आपण बघू आता पुढे जाऊन. थांबा, हे माहित नाही काय. शाखा व्याख्या केंद्र, इंटरप्रिटेशन केंद्र. बघू थांबा पुढे जाऊन. तिथे शूटिंग चालू आहे कसं तरी. शूटिंग कसली माहित नाही आपल्याला. हे बघा तिथे शूटिंग चालू आहे बघा. वरती कुठे आता टावर जाणार का? थोडं मोठं आहे बघा टावर.
अरे काय ते काय दिसतच नाही ते उभे राहा. राशी बिशीचं काय बोलला ना तो. तिथे असेल त्या साईडला असेल त्या साईडला. मग इथे कशाला आलो, चल डायरेक्ट तिकडे जाऊ. कुठं काय ठिकाण ते हाय काय, ते हाय काय, असं पकडूया का? काय ते कळत नाही गाईस काय हाय काय नाही. दादा, 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 दादा. कसं आहे असं पकडा? असा मला फोटो तूच काढावा. ती गरमी गरमी बघ किती आहे गाईची, गरमी एवढी आहे ना की काय सांगू नका, हालत खराब झाली बघ. इथे नाहीये काय चला. अरे हाय काय रे? हे बघ काय लिहिलंय ते. चल बघू तसं आहे. हाय या इंटरप्रिटेशन सेंटर बघू आतमध्ये जाऊन काय हाय काय ना. आता म्युझियम मध्ये झाला आपण एक देशी देशी गाडी त्याचा मजा आहे. मग गर्दी आहे गर्दी आहे गर्दी. पूर्ण मॅप आहे प्रोजेक्ट ब्ल्यू प्रिंट. आपण इथे आता आपण इथे आपण आता इथे आपल्याला जायचंय. आता इथे पण जायचंय. हा पूर्ण ब्ल्यू प्रिंट आहे जंतर म्हणतो ते. अशा प्रकारे बनवलं आहे सगळं. तर आपण आता इथे आपल्याला इथून जायचं आहे, इथे जायचं आहे, परत सगळं फिरायचं आहे. आणि ती तिकडची एक्झिट होती एकदम तिकडची एक्झिट होती. तर गाईस सगळं फिजिक्सवर आहे सगळं सगळं फिजिक्सचं सामान आहे. राऊंडर कर्कटक घेऊन आहे सगळं फिजिक्स आहे. प्रोटेक्टर 360 डिग्री. माहित नाही इन्स्ट्रुमेंट्स आहे कन्स्ट्रक्शनसाठी यूज केलेलं आहे. गाडी तेवढी भारी अशी आहे ना मस्त थंड थंड असं वाटतं इथे गरम मस्त एकदम थंड आहे थंड. काहीतरी हाय ऑफ महाराजा स्वामीजी असे नंतर म्हणतात. ओके चला गाडी सध्या एसी पण बाहेर निघू आपल्याला फिरायचं आहे. 12:15 परत गाडी माझा. गाडी काहीतरी पिक्चर फिल्म चालू आहे. शॉर्ट फिल्म दाखवतो शॉर्ट फिल्म बघतो. आपल्याकडे टाइम नाही ना बघितलं असतं आपण पण शॉर्ट फिल्म. आपल्याकडे टाइम नाही. सायंटिस्ट आहे रे ह्या अजून हे नको. पुस्तकं बघा पुस्तकं. आता आपण आहे जहालमहलमध्ये एकदम पाण्याच्या मधोमध आहे. हे ॲक्च्युली ह्याच्यासाठी बनवलेलं कारण इथे राजस्थानला गरमी जास्त असल्यामुळे जी हवा आहे ते गरम हवा तर ती पाण्याला जेव्हा हीट करते पाण्याची टक्कर होते तेव्हा ती हवा थंड होते. तर त्याच्यामुळे पूर्ण तो मधला महल आहे तो थंड राहतो. आता इथे आधी एक ब्रिज पण होता पण तो नाही आता दिसत नाही आहे. मग कदाचित नसेल कारण तिकडे लोक तर दिसतात आहे पण नसेल पाणी वाढलं असल्यामुळे नसेल. मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट. हा आहे जहालमहल. हा असा दिसतो. अजून झूम करून दाखवतो तुम्हाला. पाण्याच्या मध्ये आजूबाजूला सगळं पाणी एवढंच. अजून काय नाही ते बघणार का मागे डोंगरच बास. हा